मी एक गरीब विधवा आहे। मी एका श्रीमंत घरी मोलकरणीचे काम करत होते, पण त्या घराचे मालक त्यांच्या झालेल्या अपघातामुळे एका जागेवर झोपून असायचे। मात्र माझ्या मालकीनबाई नेहमी नटून थटून बाहेर निघून जायच्या आणि जाताना मला मालकांची काळजी घ्यायला सांगायच्या। मालकीनबाईंना मालक अजिबात आवडत नव्हते। एक दिवस मालकीनबाई मला म्हणाल्या, हे 50,000 रुपये घे आणि आज रात्री तुझ्या मालकासोबत। माझे नाव शालिनी आहे। मी एक गरीब विधवा आहे। माझा नवरा मोलमजुरीचं काम करायचा। 2 वर्षापूर्वी त्याचा अपघातात मृत्यू झाला। मला 4 वर्षाचा मुलगा आहे। नवरा गेल्यावर आम्ही गरीब असल्यामुळे आमचे खूपच हाल चालू झाले होते, कारण घरात तोच एकटा कमवता होता। माझे शिक्षण फक्त 7वी झाले होते, त्यामुळे मला कुठे काम भेटत नव्हते। असेच एक दिवशी आमच्या शेजारच्या बाईने मला एका बंगल्याचा पत्ता सांगितला आणि म्हणाली, त्या बंगल्याच्या मालकीनबाईला एक दिवसभर काम करणारी मोलकरीण हवी आहे। तुला जर काम हवे असेल तर तू त्या बंगल्यावर जा। मी लगेच तयार झाले, कारण मला पैशाची खूपच गरज होती। तेवढाच घराला हातभार म्हणून मी त्या श्रीमंत घरी म्हणजेच प्रताप पाटील आणि मुक्ताबाई यांच्या घरी मोलकरीण म्हणून कामाला जाऊ लागले। काही वर्षापूर्वी प्रताप पाटील साहेबांचा अपघात झाला होता आणि ते अपंग झाले होते। त्यांना त्यांच्या पायाने चालता येत नव्हते। माझं काम आणि इमानदारी पाहून त्यांनी मला कायमचं नोकरीवर ठेवून घेतलं। कधी कधी तर मी तिथे माझ्या मुलाला घेऊन दिवस रात्र राहून तिथेच काम करायचे आणि मालकांची सेवा सुद्धा व्हायची आणि त्याचेच मला जास्त पैसे मिळत होते। मला कधी कधी माझ्या मालकीनबाईचा जरा रागच यायचा, कारण लग्न झालेलं असून आणि घरात भोळाबापडा नवरा असूनही रोज असं नटून थटून त्या बाहेर भटकत असायच्या। तिला दिवस किंवा रात्र याचं कुठलंही भान नसायचं। केव्हाही यायचं आणि केव्हाही जायचं। तिला मालकांची काहीही काळजी नव्हती। मला घर आणि मालकाकडे लक्ष द्यायला सांगून ती निघून जायची। मी ऐकले होते की प्रताप पाटील साहेबांना बिछाण्यावर पडलेलं पाहताच मुक्ताबाईंनी सगळ्या गोष्टी स्वतःच्या ताब्यात घेतल्या होत्या आणि मनमर्जी वागायला सुरुवात केली होती। पण मालक जेव्हा चांगले होते तेव्हा नेहमी घरातच असायच्या आणि प्रताप पाटील साहेब कधीही बाहेर गेले तर दरवेळी मुक्ताबाईंना सोबत घेऊन जायचे। येताना खूप सारी खरेदी करून येत असत। प्रताप पाटील साहेब मुक्ताबाईवर खूप प्रेम करायचे, मात्र मुक्ताबाईंच्या डोळ्यात त्यांच्याबद्दल कधीही प्रेम दिसले नाही। मला तर नेहमी असंच वाटायचं की मुक्ताबाईंनी साहेबरावांसारख्या थोड्या मोठ्या वयाच्या माणसासोबत फक्त आणि फक्त त्यांचा पैसा आणि संपत्ती पाहूनच लग्न केलं असेल आणि आता मालक एका अपघातानंतर बिछाण्याला खेळलेले होते। त्यांना जास्त वेळ बसता देखील येत नव्हतं। ते दिवस आणि रात्र शांतपणे आपल्या खोलीत बिछाण्यावर पडून असायचे। मी त्यांना कधीकधी व्हीलचेअरवर बसून बाहेरून फिरून आणायचे किंवा त्यांना कधीकधी नाश्ता करायला डायनिंग हॉलमध्ये सुद्धा घेऊन जायचे आणि मालकीनबाई मात्र दिवस आणि रात्र बाहेर फिरत असायची आणि तिच्यासोबत नेहमी वेगवेगळ्या पुरुषांना घरी घेऊन यायची। पण एक दिवस रात्री अचानक माझ्यासोबत जे काही झालं त्याने माझ्यासहित सर्वांचे आयुष्यच बदलून टाकलं। एक दिवस संध्याकाळी मालकीनबाई गडबडीने घरी आल्या आणि त्यांनी मला बोलावून सांगितले की आज सगळे घर एकदम स्वच्छ कर आणि जेवणासाठी चांगला मेनू ठरव। आज आपल्याकडे एक मोठे पाहुणे येणार आहेत, ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। मुक्ताबाई त्यांची खोली सजवण्यात बिझी झाल्या आणि मग त्या स्वतः अगदी भरजरी मेकअप करून शिफॉनची साडी आणि डिझायनर ब्लाऊज घालून पाहुण्याच्या स्वागतासाठी तयार झाल्या। तशा त्या या पेहरावात अतिशय सुंदर आणि मादक दिसत होत्या। त्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद आणि उत्साह होता। असा उत्साह त्यांचा प्रताप पाटील साहेबांसोबत कधीच नसायचा आणि साहेबांसमोर गेल्यावर मुक्ताबाईंचा चेहरा नेहमी पडलेला असायचा। काही वेळानंतर ते पाहुणे आले। पाहुणे कसले, तो तर एकटाच पुरुष होता। मुक्ताबाईंनी अगदी गोड हसून त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना हॉलमध्ये सोफ्यावर बसवलं। या सगळ्या गोष्टी प्रताप पाटील साहेब त्यांच्या रूमच्या खिडकीतून पडल्या पडल्या डोकावून पाहत होते।
मात्र त्यांनी कसलीही चौकशी केली नाही. मुक्ताबाईंनी त्या विशेष पाहुण्यांना खूप छान पाहुणचार देऊन तृप्त केलं. मग त्यांना आपल्या विशेष तयार केलेल्या खोलीत आराम करायला पाठवलं. त्यानंतर मुक्ताबाईंनी मला हॉलमध्ये बोलावलं आणि त्यांच्या पर्समधून एक छोटी काचेची बाटली माझ्या हातात देत मला सांगितलं की आज तुझ्या साहेबांच्या रात्रीच्या दुधात हे मिसळून दे आणि हे सर्व अगदी गुपचूप व्हायला हवं. त्यासाठी तुला हे 50,000 रुपये आता देते आणि काम व्यवस्थित झाल्यास आणखी पैसे देईल. पण जर काही गडबड केलीस तर तुझ्या जीवाचं काही खरं नाही, हे लक्षात ठेव. हे सगळे ऐकून तर मला घामच फुटला. आणि कोण कुठला तो माणूस आज ही बाई घरी घेऊन आली आणि आजच माझ्या हातून ही मालकाचा जीव घ्यायला निघाली होती. पण मला पैसा मिळण्याशी मतलब होता आणि माझ्याकडे खूप सारे पैसे मिळवण्याची संधी चालून आली होती. म्हणून मी जास्त विचार न करता त्यांना हो म्हटले. रात्र झाल्यानंतर मी माझ्या मुलाला झोपवले आणि मालकांची नेहमीचे औषध आणि दुधाचा ग्लास घेऊन त्यांच्या रूममध्ये पोहोचले. मी सांगितल्याप्रमाणे ती काचेची बाटली मी त्या दुधात मिसळली होती आणि ते दूध मी प्रताप पाटील साहेबांना देऊन आले होते. त्यांनी ते माझ्यासमोर पाहिलं असतं तर मला ते सहन झालं नसतं. म्हणून तो ग्लास मी तिथेच ठेवून रूम बाहेर आले. थोड्या वेळानंतर मी पुन्हा त्यांच्या खोलीमध्ये गेले आणि पाहते तर काय, दुधाचा ग्लास तसाच भरलेला होता. म्हणून मी साहेबांना विचारले की तुम्ही ते दूध का नाही पिलात? असं करून कसं चालेल तुम्हाला? ते दूध प्यावेच लागेल. माझं हे बोलणे ऐकताच साहेब माझ्यावर जोरात ओरडले आणि म्हणाले, अगं खोटारडे, किती पैसे दिले तुझ्या मालकिनीने तुला माझ्या दुधात विष घालायला? तुला काय वाटलं तुझ्या मालकिनीच्या जाळ्यात मी इतका सहज फसेल? आणि हे विष घातलेलं दूध मला देऊन या सगळ्या संपत्तीचा घास गिळणार होता ना तुम्ही? आता मात्र माझा घाबरून जीव जाण्याची वेळ आली होती आणि हे साहेबांना कसं कळलं हे मला समजतच नव्हतं. आता आपली काही खेर नाही हे समजून मी तिथून पळणार तेवढ्याच साहेबांनी मला जोरात हाक मारून जवळ बोलावले आणि म्हणाले, एक काम कर, मी तुला 1,00,000 रुपये देतो. उद्या सकाळी तुझ्या मालकिनीच्या नाश्त्यामध्ये विष घालून तिला मारून टाक, तिचा खून कर आणि हे काम पूर्ण झाल्यास आणखी लाखो रुपये मी तुला देईन. हे असं साहेब बोलत आहे यावर माझा थोडा वेळ विश्वास बसत नव्हता. मुक्ताबाईवर ते खूप प्रेम करायचे, मात्र आता मुक्ताबाईचं वागणं आणि त्यांचा रंगेलपणा पाहून त्यांच्या जागी कुठलाही पुरुष असता तर त्याने हेच केलं असतं. अर्ध्या रात्री या जोडीने मला किती मोठ्या संकटात टाकलं होतं. मालकीनबाई आता त्या विशेष पाहुण्यांच्या खोलीमध्ये गेल्या होत्या आणि ही गोष्ट कोणीही समजू शकेल की एका परपुरुषाच्या खोलीमध्ये अर्ध्या रात्री एक बाई छान तयार होऊन का गेली असेल. आणि याच गोष्टी प्रताप पाटील साहेबांना जिवारी लागत असते. मी साहेबांना म्हणाले की मला तुमच्या संपत्तीत अर्धा वाटा देत असाल तर तुम्ही सांगितलेलं काम मी करेल. तसं त्यांनीही या गोष्टीला होकार दिला. मलाही अशी मोलमजुरी करून गरिबी जीवन जगण्याचा खूप कंटाळा आला होता. मला माझ्या मुलाचं भविष्य घडवायचं होतं. साहेब माझ्याकडे पाहत म्हणाले, कळाले का तुला? मी त्यांना माझा प्लॅन सांगितला की उद्या सकाळी मालकीन आणि त्यांचा मित्र कॉफी प्यायला बसल्यावर मालकीनबाईच्या कॉफीमध्ये हे विष घालून त्यांना देईल आणि मग ही विषाची बाटली कोणाच्या नकळत त्या मित्राच्या खिशात टाकून निघून जाईल. त्यावर त्यांनी फक्त मानेने होकार दिला. आता सकाळी साहेब, मालकीन आणि त्यांचा तो मित्र असे तिघेही कॉफीसाठी तयार होते. कोणाला शंका येऊ नये म्हणून मालक देखील आता सर्वांसोबत कॉफी घेणार होते. मीच त्यांना व्हीलचेअरवर बसून बाहेर आणले होते. मी ठरवल्याप्रमाणे एका कपामध्ये विष मिसळले आणि बरोबर तो कप मालकीनबाई पुढे ठेवला. तिघांना 3 कप मी टेबलवर ठेवले आणि अचानक माझ्या मुलाचा रडण्याचा आवाज आला. म्हणून मी त्याच्याकडे लगेच पळत गेले आणि त्याला शांत करून परत तिथे आले. तोपर्यंत मालकीनबाईच्या मित्राने चहा अर्धा संपवला होता. मालकीनबाईंने ही चहा प्यायला सुरुवात केली होती
आणि साहेब मात्र 2 घोट कॉफी पिऊन त्यांनी पुन्हा कप खाली ठेवला होता. पण झालं भलतंच. मालकीनबाईच्या चेहऱ्यावर त्या विषयाचा काहीच परिणाम जाणवेना आणि मालकांचा चेहरा मात्र काळा पडू लागला आणि त्यांचे हातपाय थरथर कापू लागले होते. हे पाहताच मी ॲम्ब्युलन्ससाठी फोन करायला पळू लागले. मालकिनीने जोरात आवाज देत मला खडसावले की कॉफीमध्ये विष तूच मिसळले आणि आता ॲम्ब्युलन्ससुद्धा तूच बोलावणार आहेस का? भोगू दे, त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगू दे. दुसऱ्यासाठी खड्डा खोदला की त्यात स्वतःलाच गाडण्याची वेळ कधी ना कधी येतेच. आता मुक्ताबाई प्रताप पाटील साहेबांना पाहून म्हणाल्या की तुमची नियत कधीच सुधारणार नाही हे मला माहिती होतं आणि तुम्ही असंच काहीसं वाईट योजना आखून मला संपवणार याचा मला अंदाज होता. म्हणूनच कालपासून मी हा सगळा खेळ रचला होता. माहिती होतं तुम्ही रूमच्या खिडकीतून मला आणि या मोलकरणीला पाहताय, म्हणून मी या मोलकरणीला विषाची बाटली देऊन तुम्हाला दुधात मिसळून मारायला सांगितले. मला पाहायचं होतं की तुम्ही हे ऐकल्यावर काय करताय. त्यानंतर मी तुमचे आणि मोलकरणीचे बोलणे ऐकले होते. तुमचा प्लॅन मी ऐकला होता आणि म्हणूनच मगाशी तुमचे लक्ष विचलित करून मी कप बदलला आणि आता तुम्ही तुमच्या कर्माची फळं भोगताय. यानंतर मी जे काही ऐकलं त्यातून त्या दोघांचा एक वेगळाच इतिहास आणि त्यांचे रूप मला ऐकायला मिळाले, ज्यावर विश्वास ठेवणं अवघड होतं. मात्र तेच सत्य होतं. मुक्ताबाई रागारागाने त्यांना बोलू लागली, नियतीनेच तुम्हाला असं अपंग करून बिछाण्यावर खेळवून ठेवलं तरी तुम्ही सुधारायला तयार नाही. यामुळेच आज तुमच्यावर ही वेळ आली आहे. मुक्ताबाई तशी एक खूप सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी होती. तिला शिक्षण घेऊन पोलीस व्हायचं होतं. मात्र प्रताप पाटील साहेबांची नजर तिच्यावर पडली आणि तिच्या तारुण्याच्या लालसेने त्यांनी तिला मागणी घातली. मात्र मुक्ताने आणि तिच्या घरच्यांनी या गोष्टीला नकार दिला होता, कारण प्रताप पाटील सारख्या 50शी उलटलेल्या म्हाताऱ्याबरोबर केवळ पैसा आहे म्हणून आपल्या मुलीचं लग्न करायला ते तयार नव्हते. मात्र काही दिवसांनी मुक्ताच्या घरावर सशस्त्र दरोडा पडला आणि त्यात मुक्ताचे आईवडील दोघेही मरण पावले आणि दरोडेखोर मुक्ताला किडनॅप करून घेऊन गेले. त्यानंतर मुक्ताला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती प्रताप पाटलांच्या बिछाण्यात होती. हे सर्व प्रताप पाटलांनी दरोडेखोरांना पैसे देऊन करून घेतले होते. मला त्यांच्या बोलण्यातून कळाले की साहेबांचे हे 5वे किंवा 6वे लग्न असेल आणि त्यांना अल्लड वयाच्या तारुण्यात आलेल्या मुली आवडल्या की त्यांना ते कुठल्याही मार्गे मिळवत होते. त्यांना पुरेपूर वापरून झालं की त्यांना कुठेतरी गायब करत होते. मात्र मुक्ताच्या बाबतीत ही गोष्ट जरा वेगळीच घडली होती, कारण पहिले 2-3 महिने प्रताप पाटलांनी जगासमोर खूप देखावा केला की ते मुक्तावर किती प्रेम करतात आणि मग नंतर त्यांचाच अपघात होऊन ते बिछाण्यावर पडून राहिल्यामुळे त्यांना मुक्ताचा अजूनही काटा काढता आला नव्हता. प्रताप पाटीलच्या अपघातानंतर मुक्ताने आपले शिक्षण पूर्ण करून परीक्षा देऊन पोलिसांचे गुप्तहेर खाते जॉईन केले होते आणि त्याच संदर्भात तिचे नेहमी वेळी अवेळी बाहेर जाणे असायचे आणि तिच्याकडे तिच्याच खात्याचे अधिकारी लोक येत असायचे आणि त्यांच्या गुप्त बैठका तिच्या खोलीमध्ये व्हायच्या आणि मुक्ताबाई अधिकारी आले की मुद्दामून प्रताप पाटलांसमोर खूप नटून थटून असायच्या. म्हणून मी आतापर्यंत जो विचार करत होते तो अगदी चुकीचा होता आणि प्रताप पाटील साहेबांसारखा साधा सरळ बिछाण्यावर पडून असलेला माणूस इतका शैतान वृत्तीचा असेल आणि वरवर चंचल आणि वाईट चालीची वाटणारी मुक्ता इतकी मोठी पोलीस गुप्तहेर अधिकारी असेल हे आश्चर्यचकित करणारं होतं. प्रताप पाटलाने गायब केलेल्या मुलींचा तळतळाट आज त्याला लागला होता. आज केवळ मुक्ताबाईमुळे त्या गायब केलेल्या मुलींच्या आत्म्याला आणि मुक्ताच्या आईवडिलांच्या आत्म्याला शांती भेटली असेल. शेवटी प्रताप पाटील त्याच्या कर्मानेच तरफडून मेला आणि मुक्ताला तिच्या हक्काचं सर्व काही ठेवून गेला. मला सुद्धा त्यांनी त्यांच्याकडेच कामाला ठेवून घेतले आणि माझ्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च त्यांनी उचलला. मला आणखी काय हवे होते? आता मला चांगलेच कळाले होते
की दिसते तसे नसते, म्हणूनच जग फसते. धन्यवाद.